पुढील बातमीकडे कमर्शियल गॅसची किंमत वाढल्याने व्यावसायिकांनी आता एक नवा जुगाड शोधला। स्वस्त गॅससाठी नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे, गॅस रिफिल्सचा काळा बाजार नेमका कसा सुरू आहे, पहा या रिपोर्टमध्ये। स्वस्त गॅससाठी व्यावसायिकांचा जीवाशी खेळ। गॅस रिफिलचा व्यावसायिकांकडून गैरवापर, गॅसचा काळा बाजार, कारवाई कधी? हा व्हिडिओ नीट पहा। एका लोखंडी नळीच्या मदतीने घरगुती गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जातोय। ना सुरक्षा आहे ना स्फोटाची भीती। स्वस्त गॅससाठी व्यावसायिकांनी शोधून काढलेला हा जुगाड अनेकांच्या जीवावर बेतू शकतो। मात्र कुठलीच भीती न बाळगता भर वस्तीत असे प्रकार सर्रास सुरू आहेत। कारण घरगुती गॅस कमर्शियल सिलेंडरमध्ये भरल्याने व्यावसायिकांना कसा फायदा होतोय तेही पहा। 14 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर 933 रुपयांना मिळतो, तर 19.5 किलोचा कमर्शियल सिलेंडर 3152 रुपयांना मिळतो। त्यामुळे 14 किलो गॅसचे 933 आणि उर्वरित 4.5 किलोचे अंदाजे 299 रुपये अशा पद्धतीने कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस रिफिलसाठी एकूण 1232 रुपयाच लागतात। म्हणून व्यावसायिक सिलेंडर्सच्या किमतीनुसार 1920 रुपयांची बचत होते। एका सिलेंडर मागे तब्बल 1920 रुपयांची बचत होत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार सर्रासपणे घडतायत। मात्र लोखंडी नळीनं गॅस ट्रान्सफर करताना जर थोडी जरी गळती झाली किंवा ठिणगी उडाली तरी क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं। त्यामुळे 1920 रुपये वाचवण्यासाठी ही गॅस चोरी फक्त सरकारचा महसूल बुडवत नाही, तर निष्पाप नागरिकांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकते। ही एक इलिगल ऍक्टिव्हिटी असतानाच ही एक अत्यंत धोकादायक आणि जीवितहानी करण्याचं पोटेन्शियल असलेली एक ऍक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये खूप मोठा स्फोटही होऊ शकतो आणि खूप मोठी आगही इथे लागू शकते। आणि जे लोक ही कारवाई करत आहेत, इलिगल कारवाई करत आहेत, त्यांचा तर जीव धोक्यात जाईलच जाईल, परंतु इतरांचाही जे लोक आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये असतात त्यांचाही जीव अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये राहतो। आता प्रशासन आणि गॅस पुरवठा विभाग संबंधित व्यावसायिकांवर कठोर कारवाई करणार की एखादा मोठा अनर्थ घडल्यानंतरच हे प्रशासन जागं होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।